नमस्कार. मी डॉक्टर राजेश एम पाटणे, एक्स प्रिन्सिपल डी के महतूक मेडिकल कॉलेज, होमिओपॅथिक तज्ज्ञ, औरंगाबाद. नुकत्याच महाराष्ट्र शासनाने निर्वाचन आयोगाने संबंध महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजवले. निवडणुकाचा प्रचार जोरात सुरू झालेला होता आणि तो आता संपण्याच्या मार्गावर आहे. मी हा व्हिडिओ बनवत असताना बहुतांशी हा प्रचार आता संपण्याच्या अंतिम टप्प्यात आलेला असेल. त्यामुळे मला सहज आज काही औरंगाबाद शहरातील जे उमेदवार होते विविध पक्षांचे त्यांना भेटण्याचा योग आला. अनेक ठिकाणी काही मला मी जिथे राहतो तिथले लोक भेटले, काही बाहेरचे लोक भेटले, काही मी माझ्या मित्रांच्या घरी जात असताना तिथे भेटले, डी के महाविद्यालयात जाताना मला भेटले आणि माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्या आवर्जून तिथे उल्लेख करावा असं मला वाटलं. आपण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतात, लोकसभेच्या निवडणुका होतात, देश पातळीवरचा विचार करतो. विधानसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेस राज्य पातळीवरचा विचार करावा लागतो. आणि विशेषतः आमदार निवडताना आपण तेथे दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो की तो कोणत्या पक्षाचा आहे आणि त्या आमदाराची एकूण कामगिरी काय किंवा त्या उमेदवाराची कामगिरी काय, त्याचं चारित्र्य कसं आहे, सगळं बघतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस नगरपालिकांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतात, स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या होतात, त्यावेळेस आपण त्या उमेदवाराला बघतो किंवा त्या पार्टीलाही बघून अनेक लोक मतदान करतात. मी संबंध महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या निवडणुकींचा विचार करता मला असं लक्षात आलं, वर्तमानपत्राचे वाचत असताना आजकाल अनेक सोशल मीडियावर अनेक गोष्टी येतात. आपल्याला सोशल मीडियाच्याद्वारे अनेक गोष्टींची माहिती मिळते आणि वर्तमानपत्र हे लोकशाहीचा दर्पण आहे असं आपण म्हणतो किंवा लोकशाहीचा डोळा आहे, तिसरा डोळा आहे आपण असं मानतो. असे अनेक वर्तमानपत्रातही आपल्याला माहिती मिळते की हा उमेदवार कुठून उभा आहे, कोण उभा आहे, कोणत्या पक्षाची काय कामगिरी आहे. महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस आपण मतदानाला जातो किंवा ज्यावेळेस आपला प्रतिनिधी आपल्या वार्डाचा आपण निवडतो, त्यावेळेस अशा अपेक्षा साधारणतः असते की तो प्रतिनिधी हा सर्वांना परिचित असावा. नुकत्याच झालेल्या त्या प्रभाग पद्धतीमुळे 4 उमेदवार आपल्याला निवडायचे असे निर्वाचन आयोगाने सांगितले. 4 उमेदवार निवडत असताना त्याच्यातले 3 उमेदवार आपल्या बाजूच्या वार्डातले असतात आणि 1 उमेदवार आपल्या वार्डातला असतो. त्या 3 उमेदवाराबद्दल मी बघितलं आता की अनेक लोकांना त्या 3 उमेदवाराबद्दल तर माहितीच नसते की तो कोणत्या पार्टीचा आहे, कोणून उभा आहे, तो कोण व्यक्ती आहे किंवा ती कोण महिला आहे किंवा तो पुरुष आहे, काही माहीत नसतं. तरी आपल्याला त्याला मतदान करावं असं या प्रभाग पद्धतीमध्ये आहे. अशा वेळेस काय होतं, लोक त्याला न बघता किंवा त्याला न ओळखताही लोक त्याला मतदान करतात आणि होऊ शकतं की माझं असं मत आहे किंवा मग अशा पद्धतीमुळं एखाद्या वेळेस आपण चुकूनही एखाद्याला मतदान करू शकतो, असंही होऊ शकतं. परंतु ठीक आहे, निर्वाचन आयोगाने आपल्याला सांगितलेच आहे आणि निर्वाचन आयोगाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला निवडायची आहे आणि आता ते निवडणंही भाग आहे. त्यामुळं आपण निवडत असताना आपल्या भागात आपल्याला फक्त 4 प्रभागातील उमेदवाराचा विचार करायचा आणि 4च उमेदवार निवडायचे आहे. ते 4 उमेदवार निवडत असताना आपण नुसतं म्हणतो की आपण बघतो की कॉर्पोरेशन लेवलवर अनेक गोष्टी पेंडिंग असतात किंवा आपण नुसतं म्हणतो किंवा कॉर्पोरेशनमध्ये पैशाची उणीव आहे, कॉर्पोरेशन कंगाल झालेली आहे, कॉर्पोरेशनकडे काहीच नाही, कॉर्पोरेशन औरंगाबादचे काम करत नाही, पुण्याची काम करत नाही, पिंपरी चिंचवडची काम, नाशिकची काम करत नाही किंवा कुठली असेल, आपण नुसता त्या कॉर्पोरेशनबद्दल बोंबा मारत असतो. पण ज्यावेळेस वास्तविक उमेदवार निवडण्याची किंवा आपल्या हातात ज्यावेळेस
निवड करण्याची वेळ असते. लोकशाही पद्धतीनं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाद्वारे ही ताकद दिलेली आहे. ती ताकद ज्यावेळेस ओळखण्याची वेळ आपल्यावर येते, त्यावेळेस आपण गाफील असतो आणि आपण सहसा पक्षाचा, पार्टीचा किंवा जातीचा विचार करून आपण तिथे मतदान करतो. आपण बघतो का त्या उमेदवाराने काय काम केलं होतं, त्या उमेदवाराचं पार्श्वभूमी काय आहे, त्या उमेदवाराचं चारित्र्य काय आहे, त्या उमेदवार कोण, त्याने काय शिक्षण घेतलेलं आहे, तो आपल्याला किती वेळेस भेटलेला आहे, त्याने यापूर्वी काय काय लोकोपयोगी कामं केलेली आहेत, जनतेसाठी काय काम केलेले आहे, हे सर्व आपण बघतो का त्याच्याबद्दल बघतो. किंवा अनेक लोक तर माझं असं स्पष्ट मत आहे का याच्यात धनशक्तीचाही वापर मोठ्या प्रमाणावर होतो आणि जे चांगले उमेदवार असतात, ज्यांच्याकडे पैशाची उणीव असते, जे इलेक्शनमध्ये पैसे खर्च करू शकत नाही, परंतु त्यांना काम करण्याची उमेद असते, काम करू शकतात, अशा उमेदवाराची आपण निवड करत नाही, कारण ते प्रचारात आणि पैशात मागं पडतात. त्यामुळं अशा वेळेस जर मग चुकीचा उमेदवार निवडून आला आणि चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली, तर ती लोकशाहीलाही घातक ठरते आणि मारक ठरते. आणि मग नुसतंच बोलण्यात, बोट दाखवण्यात काय अर्थ आहे? म्हणजे ज्यावेळेस वेळ असते त्यावेळेस आपण बघत नाही आणि वेळ निघून गेल्यावर आपण त्याच्यावर पश्चाताप करतो किंवा बोंबा मारत असतो. हे पश्चाताप आणि बोंबा मारण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे, उमेदवार निवडताना लक्ष द्या, तो त्याच्या पूर्ण चारित्र्य बघा, ते सर्व गुण बघा त्याने, आणि त्यावेळेस आपल्या विवेकबुद्धीला असं वाटेल त्यानुसार आपण मतदान करा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. पायी चालत जा. एखाद्या उमेदवाराने गाडी नाही पाठवली पण तो सक्षम असेल तर त्याच्याकडे बघा. कारण आता लोकशाहीला मजबूत करण्याची आपल्या सर्वांवर वेळ असते आणि इलेक्शन हाच माध्यम आहे आपल्याला, कोणत्याही पार्टीचा असो. मी तुम्हाला कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही किंवा मला बोलायचं नाही, कारण मी काही राजकीय माणूस नाही आहे आणि मला त्याबद्दल जास्त फार काही राजकारणातलं कळत आहे. मला फक्त माझ्या ढोबळ मनाला हे कळतं की बाबा उमेदवार चांगला, स्वच्छ चारित्र्याचा असावा आणि तो आपला प्रतिनिधी करणारा असावा. त्याने आपले प्रतिनिधित्व करताना त्याने आपल्याला सर्वांच्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, कारण हे वार्डाचं इलेक्शन आहे. वार्डाचं इलेक्शन असताना स्थानिक गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं. स्थानिक जे प्रॉब्लेम्स आहेत त्याकडे आपल्याला बघावं लागतं आणि स्थानिक गोष्टीकडे बघत असताना आपण निश्चितच फार मजबूत आणि शांत डोक्याने मतदान करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण सर्व हे कराल येणाऱ्या 15 तारखेला असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी मतदानाला आवर्जून जावं, कारण मतदान जर गेलं नाही तर मग तर बोलण्यातच अर्थ नाही. मतदान करायलाच पाहिजे, 100% मतदान व्हायला पाहिजे. लोकशाही तेव्हाच आपली मजबूत राहील आणि योग्य प्रतिनिधी सभागृहात निवडून जातील आणि आपलं योग्य प्रतिनिधित्व ते करतील, आपल्या बाजू मांडतील, आपले प्रश्न सभागृहात मांडतील. पुन्हा एकदा या लोकशाही दिनाच्या निमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आपले सर्व कॅन्डिडेट चांगले, आपल्या जे वाटतात, जे मनात आहेत, जे चांगले आहेत त्यांना आपण निवडून देताल अशी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.